IPL 2026मध्ये मुंबई इंडियन्सची सर्वात मोठी कोणती चूक आहे? त्यामुळे मुंबई इंडियन्सची टीम 9व्या क्रमांकावरती गेलेली आहे. मुंबई इंडियन्स एवढी स्ट्रॉंग टीम आहे, तरीही पॉईंट टेबलमध्ये खाली का? कारण फक्त एकच मोठी चूक जी मुंबई इंडियन्सला महागात पडली. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत मुंबई इंडियन्सच्या IPL 2026मधल्या सर्वात मोठ्या चुकीबद्दल, ज्यामुळे ही टीम आज स्ट्रगल करत आहे. MIकडे स्टार प्लेयर्स आहेत, मॅच विनर्स आहेत, तरीही का कन्सिस्टन्सी नाही? तर चूक नंबर 1, हार्दिक पंड्याला कॅप्टन बनवल्यावर टीमचं बॅलन्स बिघडतं का? हार्दिक पंड्या हा डिसिजन मेकिंगमध्ये प्रेशरमध्ये दिसतोय का? बॉलिंग चेंजेस तो शानदार प्रकारे करतोय का? ही मुंबई इंडियन्सची पहिली चूक आहे. चूक नंबर 2 म्हणजे बॅटिंग फेल्युअर. रोहित शर्मा फॉर्ममध्ये नाही. सूर्यकुमार यादव या खेळाडूने फुल प्रेशर घेतलेलं आहे. रोहित शर्मा इंजर्ड झालेला आहे. तर चूक नंबर 3 म्हणजे टीम कॉम्बिनेशन रॉंग प्लेइंग 11 सिलेक्शन. इम्पॅक्ट प्लेअर प्रॉपर यूज नाही. फिनिशिंग वीक मुंबई इंडियन्सचे दिसत आहे. चूक नंबर 4 म्हणजे जसप्रीत बुमराहवरती ही टीम खूप अवलंबून आहे. कारण जसप्रीत बुमराह फेल झाला की मुंबई इंडियन्सची टीम पराभूत होते. MI हरते कारण ऑपोनंट स्ट्रॉंग नाही. मुंबई इंडियन्स स्वतः चुका करत आहे. जर MIने या चुका फिक्स केल्या तर अजूनही कमबॅक पॉसिबल आहे. पण जर हेच चालू राहिलं तर MIसाठी IPL 2026 संपला म्हणून समजा. तुमच्या मते MIची बिगेस्ट मिस्टेक कोणती आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच क्रिकेट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.